पाकिस्तानी नागरिकांसाठी आज भारत सोडण्याचा शेवटचा दिवस आहे। केंद्र सरकारच्या पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याच्या प्रक्रियेला आता वेग आलाय। आजपासून पाकिस्तानी नागरिकांचे आपत्कालीन अर्थात अल्पकालीन व्हिसा रद्द करण्यात आलेले आहेत। केवळ वैद्यकीय व्हिसाधारकांना 29 एप्रिल पर्यंत थांबण्याची मुभा आहे। राज्य सरकारकडून सुद्धा पाकिस्तानी नागरिकांनी आता त्यांना परत पाठवायला सुरुवात केलेली आहे। पाकिस्तानी नागरिकांचा आज भारत सोडण्यासाठीचा अंतिम दिवस आहे। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। निखिल, आजचा शेवटचा दिवस आहे पाकिस्तान्यांनी पुन्हा परत परदेशी जाण्याचा। या संदर्भात नेमकी काय तपशील आहेत आणि याबाबत सरकार आणखी काय कठोर भूमिका घेऊ शकते? नक्कीच रिद्धी, आपण पाहिलं तर पेहलगाम हल्ल्याच्या नंतर भारताने पाकिस्तानाच्या विरोधात कठोर पावलं उचलत आता जे पाकिस्तानी भारतामध्ये काही कारणास्तव आलेले होते त्यांना पुन्हा पाठवण्याच्या प्रक्रिया संपूर्णपणे सुरू करण्यात आलेल्या आहेत। आणि याचमध्ये जे काही व्हिसाधारक पाकिस्तानी होते त्यांना मायदेशी परत जाण्यासाठी आजचा शेवटचा दिवस असून 27 एप्रिल नंतर कुठलाही व्हिसा आहे पाकिस्तानचा तो भारतामध्ये ग्राह्य धरला जाणार नाही। त्याच्या जर आपण पाहिलं तर फक्त 29 तारखेपर्यंत जो वैद्यकीय व्हिसा आहे तो या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे। मोठ्या संख्येने पाकिस्तानी नागरिक आहेत ते भारतामध्ये होते, विविध कारणामध्ये ते भारतामध्ये असले तरी सुद्धा आतापर्यंत 450 पाकिस्तानी आहेत ते पुन्हा पाकिस्तानामध्ये परतलेले आहेत। आणि त्यामध्येच मग खेळ असेल किंवा मग वैद्यकीय असेल त्यासोबतच एज्युकेशन या कारणांनी अनेक पाकिस्तानी आहेत ते भारतामध्ये आलेले होते। ह्या सर्वांचे व्हिसा आहेत ते आता रद्द करण्यात आलेले असून 27 तारीख म्हणजे आज नंतर कुठलाही व्हिसा ग्राह्य धरला जाणार नाही। असा कुठलाही पाकिस्तानी जर आता भारतामध्ये आढळला तर त्याच्या विरोधात कठोर कारवाई आहे ती देखील केली जाणार आहे। आणि हीच एक मोठी आपण पाकिस्तानाच्या विरोधात केलेली कारवाई या ठिकाणी म्हणू शकतो। त्यामुळे पेहलगाम हल्ल्याच्या नंतर भारत पाकिस्तान यांच्यामधील तणाव जरी वाढला असला तरी सुद्धा भारत हा आता पाकिस्तान म्हणजे भारतामध्ये एकही पाकिस्तान आता राहू देणार नाही किंवा टिकू देणार नाही अशी देखील भूमिका या ठिकाणी केंद्र सरकारची असून राज्य सरकारने देखील याच्यावरती पावलं उचलत तर राज्यामधील सर्व पाकिस्तानी यांना पुन्हा आता पाठवलेला आहे। रिद्धी जी निश्चित, आणि त्याच्यामुळे आता आजचा अंतिम दिवस असताना कशा पद्धतीने या सगळ्यावर अंमलबजावणी होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी निखिल।